हाय हॅलो नमस्ते, रवीनाच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी ते गिट्स गुलाबजामुन बनवायला घेतले होते. तुम्हाला सांगते, मला खरं तर रेसिपीज व्हिडिओ करायचा होता, पण असं काही झालंच नाही. ते अर्ध्यामधलं मी सोडून दिलं. तरी ते मी गिट्सचे गुलाबजामुन करायला घेतले. त्याचे मस्तपैकी गोल गोल राऊंड करत होते, पण ते काही होतच नव्हते. माझं डोकं खूप फिरत होतं. मग जाऊ दे बोली. तसंच मी कसं गोल गोल मस्तपैकी गुलाबजामुन केले. बघू शकता तुम्ही किती भारी असं सुंदर गोल गोल केला आहे. त्याच्यानंतर मग ते मी बनवले आणि मी फ्राय करायला गेले. तर मग माझी मम्मी बोलली की रवीना तू फ्राय बी करू नको, मी त्याला मस्तपैकी तळते. तरी पण मी बोलली नाही मम्मी मी करते. असं जबरदस्तीने मी 4-5 फ्राय केले. मग मी पण बोलली जाऊ दे. मम्मीला बोलली कर मम्मी तूच फ्राय. मग मम्मीने फ्राय केले. पुढचं सगळं मम्मीने केलंच. त्यानंतर मग माझ्या भावाने माझ्यासाठी एक सुंदर असा ड्रेस पाठवला होता, बारामतीवरनं माझ्या मानलेल्या भावाने. अनोळखी म्हणून ओळख झाली, ना काही नातं ना काही अपेक्षा. हळूहळू बोलणं वाढलं आणि कधी तो माझा मानलेला भाऊ झाला कळलंच नाही. आज तो ब्लडच्या भावापेक्षा सुद्धा जवळचा वाटतो. हा ड्रेस फक्त एक गिफ्ट नाही, तर त्याच्या प्रेमाची काळजीची आठवण आहे. काही नाती रक्ताने जुळत नाही, पण मनाने आयुष्यभरासाठी जोडली जातात.